स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर 2 तारखेला माझा वाढदिवस होता. त्याचं संध्याकाळी आम्ही थोडं छोटंसं असं सेलिब्रेशन केलं. सासूबाईंनी, शिवमच्या बाबांनी, शिवमनी मला ओवाळून घेतलं. खरं तर आपण आता काय फार लहान आहोत असं काही नाही आहे, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींची फार अपेक्षा नसते. खरं तर यावर्षी माझाच वाढदिवस माझ्या लक्षात नव्हता. सकाळी 7 वाजता माझ्या लक्षात आलं की माझा आज वाढदिवस आहे. सकाळी 7 वाजता माझ्या लक्षात आल्यानंतर शिवमला शाळेत सोडायला गेलेले मी. तर महादेवाच्या मंदिरात दर्शन घेऊन आले होते. त्यानंतर जसं की मी तुम्हाला आधीच सांगितलं, सासूबाईंनी, शिवमच्या बाबांनी आणि शिवमने मला ओवाळून घेतलं. खरं तर कुटुंब म्हटलं की हे गोड क्षण प्रत्येक महिलेच्या आयुष्यात येतात आणि यायला हवेत. कारण बाहेरच्यांनी लोकांनी कितीही कौतुक केलं तरीसुद्धा आपली माणसं जे आपलं कौतुक करतात ना, त्यातच तिला आनंद असतो. आणि काही खूप सेलिब्रेशन तिला पाहिजे असतं असं काहीही नसतं. माझं तर एक म्हणणं आहे की तेवढा वाढदिवसाचा एक दिवस तुम्ही तिच्याशी गोड बोला, सेलिब्रेशन करा, केक आणा. या सगळ्या गोष्टींच्या इच्छा तिची नसते, पण तुम्ही आयुष्यभर किंवा वर्षभर तिच्याशी गोड बोललात ना, तितकंसं तिला तिच्यासाठी पुरेसं असतं. वाढदिवसाच्या दिवशी खूप छान सेलिब्रेशन करायचं, गोड बोलायचं आणि वर्षभर टोमणे मारायचे, हे अजिबात चांगलं नसतं. त्याच्यामुळे मी या गोष्टीमध्ये आनंदी आहे की वर्षभर मला हवं तसं आहे, सगळे छान बोलत आहेत, सगळे छान राहत आहेत, या गोष्टींची मी अपेक्षा करते. त्यामुळे आज जे छानपैकी छोटंसं सेलिब्रेशन झालं, या गोष्टीमध्ये मी फार आनंदी आहे. खूप काही करावं माझ्यासाठी ही माझी अजिबात इच्छा नाही आहे. फक्त जे आहे, जसं आहे तसं सगळं छान राहावं हीच माझी इच्छा आहे. त्यानंतर शिवमने आणि मी केक कापून घेतला. शिवमला असं वाटतं की माझा बड्डे आहे, मग मला केक का कापू देत नाही आहे. मग त्यानंतर समजावून सांगितलं. त्यानंतर केक कापून घेतला. हा व्हिडिओ बघताना मलाच खूप सुंदर वाटतं आहे, माहिती आहे का. मी बोलायचं काय आहे ते विसरले. बऱ्याचदा असं होतं, मजा असते, मस्ती असते, हॉटेल असतं, बाहेर जाणं असतं, फिरणं असतं, मोठं सेलिब्रेशन असतं, पण आनंद तिथे नसतो. तर हा बड्डे माझ्यासाठी खरंच खूप आनंदाचा होता. माझ्या फॅमिलीने, माझ्या कुटुंबाने अगदी छान सुंदर छोटासा मस्त असा छान सेलिब्रेट केला होता. त्यातच त्यानंतर आम्ही सगळ्यांनी एकमेकांना केक भरवून घेतले. तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडत असतील तर मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आवर्जून करा. त्यानंतर आम्ही छानपैकी बटाट्याची भाजी, कारल्याची भाजी, खिचडी आणि चपाती हे जेवण होतं. आम्ही सगळ्यांनी मस्त छानपैकी सगळ्यांनी मिळून जेवण केलं. त्यानंतर डायरेक्ट दुसरा दिवस शिवमच्या बाबांच्या कपड्यांना इस्त्री करायची होती म्हणून मी इस्त्री करत बसलेले. खरं तर एक दिवस स्पेशल म्हणून असं वेगळं काही झालं नाही. त्या दिवशीचा तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल. मी पूर्ण दिवस नॉर्मली सगळं केलेलं आहे. पण आपली कामं आपल्याला चुकत नाहीत. जसं माणसांचं काम आहे, त्यांना बाहेर जावंच लागतं, कमवावंच लागतं, काम करावंच लागतं, ते त्यांचं काम सोडू शकत नाही. तसं आपलं पण आहे. आपण हे काम एक वेळ आपण आपलं काम वेगळ्या वेळी म्हणजे सकाळी 11ला करायचं काम संध्याकाळी 5ला करू शकतो, पण त्यांची ड्युटी ते चेंज करू शकत नाही. त्यांना वेळेचं बंधन आहे, पण आपल्याला नाही आहे तसं. आपण कधीही काम करू शकतो. त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं ना की सगळ्या गोष्टी आपल्या टापटीप व्यवस्थित असाव्यात. तसंच प्रत्येक वेळेस दर आठवड्याला शिवमच्या बाबांचे कपडे मी असे करून देत असते, कारण ऑफिसमध्ये माझाही नवरा चांगला दिसावा असं मला वाटतं. आणि कपडे इस्त्री नसले तर बऱ्याचदा आमचे वादही होतात बरं का. त्यानंतर मग सकाळचं काम, चहा वगैरे ठेवून घेतला, भांडे लावून घेतले.
त्यानंतर आज सोमवार होता, श्रावण सोमवार. मी वाढदिवसाचा व्हिडिओ उशिरा एडिट करते. तर जेवणासाठी म्हणजे उपवासासाठी आम्ही खिचडी करणार होती. शिवमच्या डब्यालासुद्धा मी खिचडी तयार करणार होती, पण रात्रीचे भांडे वगैरे घासून ठेवलेले भांडे लावून घ्यावेत म्हटलं आधी. त्यानंतर किचन ओटा वगैरे खाली होतो, मग बरं पडतं बऱ्यापैकी. सकाळचा चहा आम्ही सगळे बऱ्याचदा सोबत घेत असतो, वेगवेगळा घेत नाहीत. सगळे सकाळचा चहा आम्ही सोबत घेतो आणि मला तेच बरं वाटतं. सगळे सोबत बसून चहा घेताय, सोबत बसून जेवण करताय, त्या गोष्टीत फार आनंद असतो असं मला वाटतं. एकमेकासोबत आपण 2 घास जास्त खातो, पण बऱ्याचदा असं होतं की एकटं असलं की आपण जेवणच करत नाही. शिवमच्या म्हणजे मी जेव्हा एकटी होती ना, तेव्हा मी बऱ्याचदा असंच करायचे. शिवमचे बाबा जेव्हा सेकंड शिफ्टला जायचे त्याच वेळेस मी जेवण बनवून ठेवायचे आणि तेच शिळं अन्न जेवायचे. सकाळी सकाळी चहा वगैरे झाल्यानंतर मी छान मस्त अशी फुलं तोडून आणली. त्यानंतर आज श्रावण सोमवार होता म्हणून म्हटलं 2 मस्त छान पानं घ्यावीत. त्यानंतर मग घरी आल्यानंतर मी सुंदर छोटीशी अशी रांगोळी काढून घेतली. छान सुंदर देवांना फुलं वाहून घेतलीत. कलश अगदी सुंदर असा दिसतोय. त्यानंतर 2 सोनचाफ्याची फुलं मला भेटलेली, ती वाहून घेतलीत. आजची देवपूजा अगदी सुंदर अशी झालेली आहे. त्यानंतर शिवलिंगाचं दर्शन. खरंच खूप छान वाटतं असं सकाळी सकाळी जेव्हा देवपूजा होते ना, त्यावेळेस मला खरंच खूप भारी वाटतं. हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते. ह्या छोट्या छोट्या रील्स बनवते मी. इंस्टाग्रामला मिळते स्नेहा संदीप ऑफिशियल या पेजवरती. बऱ्याचशा रील्स मी शेअर केलेल्या असतात, त्या आवर्जून जाऊन बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील ते व्हिडिओला लाईक करून कमेंट करा आणि कमेंट केल्यानंतर हाईप हे ऑप्शन येतं, ते आवर्जून प्रेस करा, म्हणजे माझे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतील. एक रामकृष्ण हरी ही एक कमेंट तर नक्कीच करा. तर बघू शकताय सुंदर पांढरे शुभ्र फुलांनी माझा पूर्ण देहारा अगदी भरून गेलेला आहे. त्यानंतर शिवमच्या शाळेत मीटिंग होती, त्या दिवशी घेतलेला व्हिडिओ. खरं तर महिलांनी मीटिंगला जायलाच हवं, बाबांनीही जायला हवं, तेही तितकंच खरं आहे, पण महिलांनी तिथल्या मीटिंग अटेंड करायलाच हव्या. त्यानंतर मी माझ्या बाळासोबत शेजारीच बसलेले, त्यामुळे त्याचे काय उद्योग चालू आहेत ते मी बघत होते. कोणत्या वहीत अभ्यास करायचा, कोणत्या नाही, काय करायचं, या सगळ्या गोष्टींचा विचार तो करत होता. आणि मज्जा मस्ती, खरंच मराठी शाळेत खरंच मज्जा असते बरं का. नाही म्हटलं ना तरी तुम्ही खूप मज्जा असते त्या शाळेत. तर कोणतं पान रिकामं आहे, कोणत्या पानावरती अभ्यास करायचा, या गोष्टीचा तो विचार करत होता. चला तर मग मैत्रिणींनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.